नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच राज्यसेवा पूर्व परीक्षेची ॲड आलेली आणि 28 एप्रिलला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. तर हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना म्हणजे MPSCचा फॉर्म भरताना आपल्याला OTP प्रॉब्लेम येतोय. OTP प्रॉब्लेम कोणता येतोय? तर हा फॉर्म भरताना आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP येतो. तसंच एक आपल्या रजिस्टर जीमेलवर सुद्धा एक OTP येतो. आणि हा ईमेलवर आलेला OTP हा नक्की कुठे असतो किंवा तो लवकर येत नाही, तो आलेला आपल्याला दिसत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होत असतो. आणि यामध्ये काय आहे की आपल्या ज्यावेळेस प्रोफाईल आपण अपडेट करायची असेल तेव्हा सुद्धा आणि प्रोफाईल अपडेट आणि अनलॉक केल्याशिवाय तरच आपल्याला तो फॉर्म भरता येतो. तर यासाठी हा OTP प्रॉब्लेम नक्की काय आहे आणि तो आपण OTP कुठे शोधायचा ते आपण यात थोडक्यात पाहूया. तर बघा, जीमेलवर प्रत्येकाचं जीमेल अकाउंट असतं. फोनवर किंवा मोबाईल फोनवर SMS लगेच येतो, पण जीमेलचा OTP हा लवकर दिसत नाही आणि आपल्याला प्रोफाईल लॉक करता येत नाही. त्यासाठी काय करायचं बघा, तर प्रथमतः हा फॉर्म कुठं भरतो आपण, तर https mpsconlineg.gov.in कॅन्डिडेट लॉग इन याला आपण हा MPSCचा फॉर्म भरू शकतो. तिथं पायऱ्या येतं, त्या पायऱ्यानुसार एक 4 ते 5 पायऱ्या येतात. त्यानुसार आपली माहिती, नंतर आपला ॲड्रेस, आपलं क्वालिफिकेशन, आपले इन सर्व्हिस असेल तर इन सर्व्हिस आणि सगळी माहिती आपला साईन, आपला फोटो हे अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तो फॉर्म भरायचा आहे माय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन. तर हे करताना यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण रजिस्टर मोबाईल आणि रजिस्टर ईमेल करतो त्यावेळेस ईमेलवर OTP जातो, पण तो आपल्याला दिसत नाही किंवा जे सेकंद दिलेत त्या सेकंदात तो आपल्याला कळत नाही किंवा येताना दिसत नाही. तर तो OTP नक्की कुठे येतो, तर पहा, हा OTP ईमेलमध्ये ज्यावेळेस हा OTP आपल्याला पाठवला जाईल त्यावेळेस आपण ईमेल ओपन करायचं. ईमेलवर प्रायमरी, प्रमोशन आणि सोशल असे ॲड असतात. यामध्ये काही प्रायमरी ईमेल्स असतात, काही प्रमोशन आणि सोशल मीडियावरचे ईमेल असतात. आपण हा ईमेल शोधायचा आहे स्पॅममध्ये. तर असं करायचं आणि स्पॅममध्ये जायचं. स्पॅममध्ये गेल्यानंतर की ह्या स्पॅममध्ये जे MPSCने आपल्याला जो पाठवलेला OTP असतो तो या स्पॅममध्ये असतो. तर स्पॅममध्ये गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं बघा, स्पॅममध्ये सपोर्ट ऑनलाईन MPSC OTP फॉर ईमेल व्हेरिफिकेशन आणि हा OTP इथं आलेला आपल्याला दिसून येतो. आपण ते स्पॅम चेक करत नाही, त्यामुळं आपल्याला मेलवर आलेला OTP सहजा दिसत नाही किंवा तो समजत नाही. तर मित्रांनो, हा एक सिंपल साधा प्रॉब्लेम आहे. स्पॅममध्ये तो OTP येतो, तो OTP टाका आणि फॉर्म भरा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.